परभनी शहर महानगरपालिका चुनाव को लेकर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद चंद्र पवार गठ की ओर से एक अहम राजनीतिक बैठक आयोजित की गई। 24 दिसंबर 2025 को नानखड़ा रोड स्थित खासदार फौजिया तहसील खान के संपर्क कार्यालय में महानगरपालिका चुनाव के इच्छुक उम्मीदवारों की सीधी मुलाकात का आयोजन किया गया। दोपहर 3 बजे शुरू हुई यह बैठक शाम तक लगातार चलती रही, जिसमें महानगर पालिका के सभी 65 के 65 प्रभागों से इच्छुक उम्मीदवारों ने अपनी उपस्थिति दर्ज कराई और पार्टी नेतृत्व से मुलाकात की। इस मौके पर खासदार फौजिया तहसीन खान ने स्पष्ट शब्दों में कहा कि राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद चंद्र पवार गठ परभनी महानगर पालिका चुनाव अपने दम पर लड़ेगी। उन्होंने ये भी कहा कि यह पार्टी जमीनी कार्यकर्ताओं, समर्पित उम्मीदवारों और जनहित के मुद्दों के साथ चुनाव मैदान में उतरेगी। बैठक में शहर जिलाध्यक्ष अब्दुल मजीद शेख, माजी आमदार विजय गवाने, राष्ट्रीय प्रवक्ता भीमराव हत्याम्बिरे, किरण सोनटक्के, संतोष भैया बोबड़े, अंकुश कचके, सोनालीताई देशमुख, महिला शहर अध्यक्ष चौहान मैडम, शिवाजी नेटके, शेख यूनुस और कोर कमेटी के अन्य पदाधिकारी मौजूद रहे। बैठक के दौरान इच्छुक उम्मीदवारों ने अपने अपने प्रभागों की समस्याएं, विकास से जुड़े मुद्दे और चुनावी रणनीति पर विस्तृत चर्चा की। पार्टी पदाधिकारियों ने सभी उम्मीदवारों को आश्वासन दिया कि टिकट वितरण में योग्यता, काम और जनसंपर्क को प्राथमिकता दी जाएगी। कुल मिलाकर इस बैठक को परभनी महानगर पालिका चुनाव की दिशा तय करने वाली एक निर्णायक शुरुआत माना जा रहा है। अब देखना होगा कि आने वाले दिनों में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद चंद्र पवार गठ किस तरह से अपनी चुनावी रणनीति को आगे आप देख रहे थे लोक पुकार न्यूज। लोक पुकार न्यूज को अभी तक सब्सक्राइब नहीं किया हो तो जल्द करें, लाइक शेयर कमेंट जरूर करें। आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्ष यातर्फे इच्छुक उमेदवारांची जे बैठक घेतलेली होती, त्या बैठकीला आम्हाला वाटला होता त्याच्या पुढं जाऊन आम्हाला प्रतिसाद मिळालेला आहे। लोकांची जी भूमिका होती, लोक आमच्या विरोधात बोलत होते की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे उमेदवार नाही, ते आम्ही इच्छुक उमेदवारांची जी आज मुलाखत घेतली तर आमचे 65च्या ऐवजी आम्हाला 70-80पेक्षा जास्त लोकांनी आमच्या इच्छुक मुलाखती दिलेली आहे। त्याच्यात बरेचपैकी निवडणूक लढवून जिंकून येणारे इलेक्टिव्ह मेरिटचे जे लोक आहेत ते सुद्धा आमच्याकडे त्यांनी इच्छुक उमेदवारी दाखल केलेली आहे, त्यांनी इच्छुक जाहीर केलेली आहे। त्यांना कसं आम्हाला ॲडजस्ट करून कोणकोणत्या प्रभागात काय काय प्रभागात 4चे प्रभाग आहेत, पण आमच्याकडे 5, 6, 7 लोकांनी मागणी केलेली आहे। ते आम्ही सर्व वरिष्ठ लोक आमचे इथे खासदार मॅडम फौजिया मॅडम आहेत, आदरणीय माजी आमदार विजय गवाने साहेब आहेत, आदरणीय सोनटक्के साहेब, किरण सोनटक्के साहेब आहे, आदरणीय राष्ट्रीय प्रवक्ता हत्याम्बिरे साहेब आहेत, संतोष भैया बोबडे आहेत, अंकुश कचवे साहेब आहे, डॉक्टर तुप सुमेंद्र साहेब आहेत, सोनालीताई देशमुख आहे, महिला शहर अध्यक्ष चव्हाणताई आहे, शिवाजी नेटके, हे सर्व लोक आमची जे कोर कमिटी आहे ते सर्व मिळून आम्ही एक दुसऱ्यामध्ये चर्चा करून ते निर्णय घेणार आहे। आतापर्यंत जे परभणीमध्ये चालू असलेला मागील 20-25 वर्षापासून जे मी बघतो तर पाडापाडीचा राजकारण चालू आहे। एका पक्षात राहायचा आणि दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराला मदत करायची, हे परभणीचे लोकांची नेत्यांची भूमिका असते। यावेळी जरा परिस्थिती बदललेली आहे। यावेळेस पक्षाचे मोठे नेते आपली इमानदारी दाखवण्याची प्रक्रिया सुरू केलेली असे दिसून येते, पण ते कितीपत खरी आहे ते निवडणूक होईपर्यंत सांगता येत नाही। जे उमेदवार आहे आमच्या राष्ट्रवादी तुतारी गटाकडे त्याचा रस्सीखीच करून त्यांना खिस्तान करून दुसऱ्या पक्षात आमिष दाखवून ओढण्याचं काम सध्या ते करत आहे असं आम्हाला दिसून येते। पण आमच्याकडे जे उमेदवार आले ते सक्षम आहेत, ते निवडून येऊ शकतात। आम्ही भक्कमपणे निवडणूक लढू व स्वबळावरही आम्ही निवडणूक फार चांगल्या पद्धतीने निवडणूक लढू शकतो अशी आमची मानसिकता आहे। सध्या आमची जे बोलणं चालू आहे मित्रपक्षांसोबत ते सध्या त्याच्यावर काही तोडगा अजून निघालेला नाही, काही वाटाघाटी आमची सुरू आहे। वरिष्ठ आणि सगळे आमची जे कोर कमिटी आहे जे डिसिजन घेईल ते सर्व आम्ही एक मतीने आम्ही मान्य करून पुढचा निर्णय घेणार आहोत। भारतीय जनता पक्षाला असं वाटतं की आपला जो काही कार्यक्रम नाही, सुरेश वडपुरकरला घेतल्यानंतर भ्रष्टाचाराचे स्वसही आरोप त्यांच्यावर येतील आणि त्यासाठी ज्या योजना मागच्या काळामध्ये रखडल्या गेल्या, ज्या पूर्ण केल्या गेल्या नाही, अर्धवट पडल्या, त्याचा पैसा खर्च झाला, पैसा संपला,
म्हणून त्या योजना पूर्ण करण्याकरता या बजेटमध्ये आम्ही नवीन तरतूद करून पैसे देण्याची सोय भाजपकडून या ठिकाणी करण्यात आली. तो फक्त पैसा भ्रष्टाचारासाठी आणि निवडणुकीसाठी वापरला झाला. जशी एल्डेरीवरून आपली वॉटर सप्लाय योजना आहे, त्याचं आणखीन हेच तयार नाही. ते पाणी कमी पडतं हे आम्ही पहिल्यापासून सांगत होतो की या पाण्यावर ही योजना चालणार नाही. म्हणून आता औरंगाबादमध्ये जो भ्रष्टाचार झाला त्याच पद्धतीचा भ्रष्टाचार करण्याकरता समांतर पाणी योजना आणली. मूळ योजनेला सप्लाय करण्याकरता समांतर पाणी योजना आणि त्यासाठी 165 कोटीचं प्रोव्हिजन केले. या पहिल्या योजनेचे पैसे खर्च झालेले ती पोचली नाही. टाकळी कुंभकर्णाच्या पुढे ती आली नाही. ती योजना ज्यावेळेस झरीला येईल आणि त्यावेळेस लोअर दुधनावरून समांतर पाणी योजनावरून पाणी दिल्यानंतर परभणीला पाण्याचा पुरवठा होईल. तो पाण्याचा पुरवठा आधीचे तर पैसे गेले, पण हे येणारे पैसे हे परभणीच्या पाण्यासाठी नाही तर हे निवडणूक लढवण्यासाठी आणि पाईपलाईन टाकण्यासाठी आलेले पैसे. यातून भ्रष्टाचार वाढवण्याचा आणि त्या जोरावर इलेक्शन लढवण्याचा हा प्लॅन आहे. दुसरी भूमिगत गटार योजना. भूमिगत गटार योजना परभणीत होऊ याच्याकरता होत नाही, कारण जी एका माणसाच्या मागे 165 पाणी पाहिजे मीटर, ते पाणी आपल्याकडे उपलब्धच नाही आहे. 55 आहे फक्त. आणि ते पाणी उपलब्ध झाल्याशिवाय टेक्निकलीच ती बसत नाही. दरडोई इतकं. आणि जी योजना टेक्निकली बसत नाही ती शक्य नाही. त्या योजनाच्या घोषणा करायच्या आणि तो पैसा उचलून या निवडणुकीमध्ये नुसता पैशाचा गैरव्यवहार करून सरकारी भ्रष्टाचाराच्या नावावर जिंकण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. जातीवादाचा आधार घेत आहे. आम्ही इतर पक्षाशी बोलतो, युती करायचा प्रयत्न करतो, पण परभणी शांत, जातीवाद परभणीमध्ये घडला नाही पाहिजे. एक नागरिक म्हणून, शांत शहर म्हणून आणि विकसित शहर म्हणून परभणीमध्ये आम्हाला वाढायचं आहे. परभणीला जे काही मिळालं ते लढाईनं मिळालं. तो कृषी विद्यापीठ असो का मेडिकल कॉलेज असो, म्हणून इथली लढाई संघर्ष वाढवायचा आहे. आणि अशा विकसित लोकांच्या हातामध्ये परभणी जावी म्हणून आम्ही राष्ट्रवादी अशाच लोकांशी युती करू आणि आमचा पॅनल त्या विकासासाठी आणि नागरिकवादासाठी लढत राहील. त्याबद्दल अनुभव सकारात्मक रिस्पॉन्स मला वाटला आज. आणि आमच्याकडे चांगल्या लोकांनी एलिजिबल जे आहे ते इलेक्टिव्ह मेरिटचे जे लोक आहेत त्यांनी सगळ्यांनी मुलाखती दिलेल्या आहेत. आणि आम्हाला आज खूप समाधान वाटतं की आम्हाला आता म्हणजे आमची अलायन्स करण्यासारखी परिस्थिती आमची राहणारच आहे. परिस्थिती म्हणजे आम्ही तो विचार करणारच आहोत. पण आज आमची परिस्थिती अशी आहे की आम्ही स्वबळावर पूर्णपणे ही निवडणूक आम्ही लढू शकतो. आणि आमच्याकडे सर्व 65 कॅन्डिडेट्स चांगल्या पद्धतीचे आम्हाला उमेदवार मिळालेले आहे. आज किती उमेदवारांनी मुलाखती दिलेल्या आहेत? किती प्रभागातील? सगळे प्रभाग आम्हाला सगळ्या प्रभागामध्ये अनेक चॉईसेस पण आलेले आहेत. अनेक लोकांनी इथे मुलाखती दिली आणि आता आम्ही आमची कमिटी चर्चा करून ती निवड प्रक्रिया आम्ही करू. पण त्याचसोबत आमची चर्चा दुसऱ्या पक्षांसोबत पण चालू आहे. जर आम्हाला अलायन्स करण्याच्या म्हणजे चांगल्या सन्मानाने कुठला पक्ष जर आम्हाला सोबत घेत असेल तर ती तयारी पण आहे. तो विचार पण आम्ही करू. पण आज आमची परिस्थिती अशी नाही की आम्ही कोणावर निर्भर आहोत. आपण महाविकास आघाडीसोबत आहात, जसं की शिवसेना बाळासाहेब ठाकरे गट असेल किंवा आपण सगळ्यांच्या सोबत आमच्या बोलणं चालू आहे, चर्चा चालू आहे. आणि आम्ही बघू आता आम्हाला कोण जास्त सन्मानपूर्वक वागणूक देतो, कोणाकडे कोणते कॅन्डिडेट्स आहे ते सगळे अभ्यास करून त्याच्यावर निर्णय घेऊ. काय भूमिका काय असेल महानगरपालिकेच्या अनुषंगाने?
विकासाची जी रखडलेली काही महानगरपालिकेमध्ये खूप विकासाचा दृष्टिकोन असलेला जर पॅनल पूर्ण आला निवडून तरच काहीतरी परभणीचा होऊ शकतो. इथे आम्हाला चित्र असं दिसलं की इथे खूप म्हणजे पैसे देऊनच सगळं कारभार चालू आहे, पण लोकांना खरोखर न्याय देण्यासारखा जर कुठला एखादा हे निवडून येत असेल तर परभणीचा विकास होईल. नाहीतर जे पैसे देऊन निवडणूक लढवण्याची प्रक्रिया करत आहेत ते नंतर काय करतील हे सगळ्यांना समजत असेल. कारण पैसे देऊन कॅन्डिडेट्सला, वोटर्सला जर निवडणूक लढण्याची सगळी चित्र तुम्हाला पण दिसत असेल, तर तसं असलं तर मग निवडून आल्यानंतर काय होईल हे एक कोणाला हे सर्वसामान्य माणसाला समजतं. पण आम्हाला असं वाटतं की जे आयडिओलॉजी आहे, जे समाजाला जे देण्याची गरज आहे, त्यांना न्याय देण्याची गरज आहे, त्यांना विकासाची एक दृष्टी होण्याची गरज आहे, त्या दृष्टीची जर निवडणूक निकाल आले आपले तर आपल्याला परभणीला विकास होण्यासाठी मार्ग खुला होईल. कारण आजपर्यंत असं परभणीमध्ये मला दिसलं नाही की कोणीतरी ह्याच्या परभणीच्या विकासाला प्राधान्य दिलेलं आहे.